खतरनाक पाऊस आलाय, पाहू शकताय तुम्ही. गुगल मॅप असल्या बारक्या खोडक्या रोडवर घालतं, त्यामुळे मला गुगल मॅपवर विश्वास ठेवूशी वाटत नाही. मित्रांनो, तर फायनली हवा वगैरे चेक केली. हवा 4 इंची पाईप आहे आणि किती लांब प्रेशर मारते बघा अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने पंजाबमध्ये. आणि इथं मला हे विशेषता पाहायला भेटली मित्रांनो, की इकडं नाही होय मोटर बिटर चोरीला स्टार्टर वगैरे चोरीला जात असेल, त्यामुळे डायरेक्ट मोटरलाच रूम बांधली. मित्रांनो, तर सकाळ सकाळ चांगलाच पाऊस झालाय. पाहू शकता इकडं तर सगळं डबकी बिबकी पाहिजेत रोडवर. मित्रांनो, कॅन पडलं. 21 मिनिट गाडी चालू नका कोणी, एवढंच आहे माझं म्हणणं. टेबल लावली आणि पाण्याचं कॅन घेऊन जातो मी. अरे कसं काय पडलं? लॉक तुटलं का काय झालं? काय ह्याचं बंदच तुटलं. तुम्ही मैं क्या करूँ इतना का? ये कितना लंबा है ऐसा? डबल ऑलरेडी आहे डबल ही. अशी छोटी छोटी गेट बनवलेत. कशासाठी गेट बनवलेत माहिती का? या गेटचा प्रेशर कमी जास्त करून सब. क्या हुआ? क्या हुआ? गाड़ी मार गया यार. हाँ, जो तेल वाली गाड़ी नहीं, हाँ, उसने बीच मारा. ओके. कहाँ से? हाँ, गुजरात से. गुजरात कहाँ से? गुजरात हमेशा हाँ, हमेशा मित्रांनो, 47 आहे MH 47. भाऊ कुठले? मुंबईचे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हाय, आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्राचा दिवस 55वा. तर 55व्या दिवशी आपण आहे आता पंजाबमधील आपण आहे हे गुरदासपूर जिल्ह्यामधील घुमानगाव या ठिकाणी आहे, जिथं संत नामदेव महाराजांची समाधी आहे पंजाबमध्ये. तिथं आलेलो आहे मित्रांनो. तर तिथे कालचा मुक्काम हा समोर गुरुद्वारा आहे संत नामदेव महाराजांचा. तर तिथं आपण आलेलो आहे. तिथंच कालचा मुक्काम केला होता मित्रांनो. तर तिथं कालच्या मुक्कामासाठी आपण महाराष्ट्रातनं लोक येतात ना, त्यांना लई रिस्पेक्ट दिली जाते. तर मला ही रूम दिली होती फ्रीमध्येच. असे गुरुद्वाऱ्यातर्फे अशा पद्धतीने रूम होती. अशा पद्धतीने अटॅच वॉशरूम होतं आणि अशी रूम होती. तर इथं थांबलो होतो. तर आजचा मुक्काम मला इथंच करायचा आहे असं मी विचार करतोय. कारण आपले यूट्यूबचे आणि यूट्यूबचे तर ठीक आहे, इंस्टाग्रामचे आणि फेसबुकचे लई पाठीमागे राहिले. त्यांना बरोबर घेऊन आपण लद्दाखला बरोबर चालायचं आहे. तुमच्या कमेंटचा रिप्लाय देत देत पुढं जायचं आहे असं माझं म्हणणं आहे. त्यासाठी आजचा मुक्काम इथंच काय नाही. बघूया त्यांनी परमिशन दिली तर, नाही तर पुढं जाईल आपण, आपलं काय नाही. चला पाहूया काय होतंय. मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा ते पंजाबमधील गुरदासपूर येथील घुमानगाव येथे संत नामदेव महाराजांची समाधी आहे मित्रांनो. तर बरेच जण म्हणतात की संत नामदेव महाराजांची समाधी पंढरपूरमध्ये आहे. तर मित्रांनो, संत नामदेव महाराजांची समाधी पंजाबमध्ये पण आहे मित्रांनो. तर पंजाबमधील घुमानगाव येथे त्यांचा गुरुद्वारा आहे. हे पाहू शकताय, हा गुरुद्वारा आहे. बाबा नामदेव म्हणून हा गुरुद्वारा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या गुरुद्वाराच्या आतमध्ये नव्हे, एका ठिकाणी जिथं संत नामदेव महाराज थांबले होते आणि त्यांनी समाधी घेतली ते ठिकाण आहे. आणि त्यानंतर ना तिथंच पुढं गुरुद्वारा पण आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथं संत नामदेव महाराजांचा गुरुद्वारा कसा आला, तर संत नामदेव महाराजांनी त्यांच्या शेवटचे जे 25 वर्षे होते ना, ते त्यांनी पंजाबमध्ये घालवले होते. ते फिरता एका जंगलात आले होते आणि तिथेच ते लोकांना प्रबोधन करायला लागले. आणि त्यांच्या प्रबोधनामुळे लोकांमध्ये खूप बदल आला. ते घुमत म्हणजे फिरत हिंदीमध्ये घुमणे म्हणतात, घुमत इथं आले होते, म्हणून ह्याला घुमन गाव म्हणून नाव पडलेलं आहे मित्रांनो. आणि येथे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांबरोबरच पंजाबी लोकांचे पण इथं खूप श्रद्धा आहे. पंजाबी लोकां म्हणजे पूर्ण पंजाबमधनं लोक इथं दर्शन करायला येतात. आपल्या महाराष्ट्रातली पण माणसं खूप इथं येतात. आपल्या महाराष्ट्राचा इथं सप्ताह पण बसतो. डायरेक्ट माणसं 4-4, 5-5 लक्झरी गाड्या घेऊन इथं राहायला येतात. अशा पद्धतीचं ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही कधी लद्दाखला जात असाल तर ह्या ठिकाणी नक्की भेट द्या. बाबा नामदेव गुरुद्वारा मित्रांनो. जो हायवे जातो आपला जम्मूकडं, तिथनं नव्हे 30 किलोमीटर आत यायला लागतं. तिथं आला तर इथं राहण्याची वगैरे पण उत्तम व्यवस्था आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांग. मित्रांनो, तर जेवण करतोय आता. जेवणामध्ये ही पाहू शकताय बटाट्याची भाजी आणि ही भात आहे. अशा प्रकारे आहे, आलू चावल म्हणून म्हणतात इथं. तर अशा पद्धतीने आहे. कसं लागतंय, टेस्ट चांगला लागली तर अजून घेऊया. आहे मित्रांनो, तर आजचा दिवस आपण आरामच केला इथं. पाहू शकता ह्याच रूममध्ये थांबलो होतो. सकाळी जेवून आल्यापासून व्हिडिओची एडिट करतोय आणि टाकतोय. तर पाऊस आला आहे आता, एकदम खतरनाक पाऊस आला आहे.
पाहू शकताय तुम्ही. मुसळधार पाऊस आलाय. मित्रांनो तर गुरुद्वाऱ्यापासून बाहेर आलोय मार्केटमध्ये. हे पाहू शकताय घुमनगावमध्ये गुरुद्वारा. इथं लय मोठा ट्रस्ट आहे. तिकडून बांधकाम चालू झालंय ते इथपर्यंत. इतकं मोठं सगळं गुरुद्वाऱ्याचंच एरिया आहे. अशा पद्धतीने आहे. तर आता काय ते खातो 2 टाईम, काल रात्री पण आणि सकाळी पण गुरुद्वाऱ्यातच जेवण केलं. संध्याकाळी पण ठरलं, पण सारखं सारखं नको वाटतं. फिकट असतंय जेवण जरा तिथं. त्यामुळं काय ते खाऊ असं विचार करतोय, तर खाऊया. मित्रांनो तर आलोय आता काय ते खायला. तर खायला काय खायचं, लय वेळ पाहिलं तर सगळं लय तेलकट होतं. मग डोसा खायचं ठरवलं. तर अशा पद्धतीने डोसा आहे. तर डोसा खातोय आता. भाऊनी बनवला आहे डोसा, तर कसं लागतंय. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस आहे आज 56वा. तर 56व्या दिवशी आपण आहे घुमनगाव, गुरदासपूर, पंजाबमध्ये. तर इथंच आपण कालचा पण मुक्काम केला होता. म्हणजे 2 दिवस इथंच मुक्काम केला होता. इथं समाधी मंदिर आहे. तर इथंच आपण मुक्काम केला होता काल. कारण आपले व्हिडिओ जरा खूप पाठीमागे राहिले होते, त्यामुळं नाही मुक्काम केला होता. आणि फायनली आज आपण निघतोय. आज सकाळच लय पाऊस पडत होता. मला वाटलं निघणं मुश्किल होते. तरी मी नाही पाऊस बंद व्हायच्या अगोदर आंघोळ वगैरे सगळी टकाटकमध्ये करून ठेवली होती. म्हटलं पावसात रेनकोट घालून निघू, एका जागेवर लई थांबणं नाही बरोबर. तर फायनली आता निघतोय. इथं लंगर वगैरे खाऊया, मग पुढे निघूया. चला निघतोय. तर ही बघा, ही पिन दिसते का जळाली. ते नाही शॉर्ट ही होतं, लूज होतं सॉकेट. तर ही पिन चुरचूर करत होती. तर आता फायनली जळाले. हे कॅप आता घालायला सुरुवात करतो डोक्यामध्ये, म्हणजे केस घालायची नाही, त्यासाठी ही कॅप आहे. तर चला जाऊया आता. मित्रांनो तर लंगर वगैरे खाल्ला. काय जातं हे लई सामान झालं होतं, त्यामुळे व्हिडिओ काढायचं लक्षातच आलं नाही. ताट बी पकडायचं होतं, सगळंच पकडायचं होतं. कॅमेरा मग एका साईडलाच ठेवून दिला होता. एका पॉकेटमध्ये फोन आहे, एका पॉकेटमध्ये रुमाल आहे. चला मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. तर पहिलं काही राहिलं का सगळं चेक करून घेतलं. आणि आता माझ्याकडे लई सामान आहे. पहिले बटणं बंद करून टाकलो लाईटची. आता तुम्हाला मला दाखवायची आहेत एक्झॅक्ट बटणं बंद करायची कशी. बटणं बंद केलेली. माझ्याकडे सगळं हातात पॅक झालेलं आहे. कुलूप बी लावायचं आहे ना. हे बूट घालायचं आहे. बूट पहिलं अगोदर गाडी हात लावली ती काढायची, मग बूट घालायचं. आता बूट चप्पल स्टँडमध्ये ठेवूया आणि मग परत आल्यावर घालूया, असं माझं नियोजन आहे. चलो कुलूप लावू पहिलं. मित्रांनो तर बूट इथं ठेवला आहे, कारण आपल्याला गाडी आपल्या हातच आहे. तर गाडी पहिली घेऊन आली ना, मग बूट नेता येईल अशा हिशोबाने आहे. तर चला जाऊया, चावी जमा करूया. तर इथं नाही एकदम भारी मला इथं मित्रांनो नामदेव बाबा गुरुद्वाऱ्यामध्ये आल्यानंतर ना नाही हे बघा, हे जे फ्लॉवर पॉट ठेवलेत ना, ते बघा कशा पद्धतीने सायकल बनवलेली. म्हणजे मुव्हेबल आहे, बेरिंगच्या साह्याने एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीने. मित्रांनो तर इथनं आत गाडी लावली होती पार्किंगला. तर इथं ती दिसते का 6H. तर 6H मध्ये आपण थांबलो होतो मुक्कामी. तर 6H आणि 65 ह्याला अटॅच बाथरूम आहे. बाकीच्या ह्या रूम दिसतात का 1 2 3 4, त्याला अटॅच बाथरूम नाही, त्यांना तिथं सेपरेट बाथरूमला जायला लागते. तर अशा प्रकारे ही एकदम आपल्याला चांगली सुविधा भेटली होती. तर आता आपल्याला पहिलं पाण्याची ही करायची. मी चांगला व्हिडिओ काढला होता माहिती का, एक आता एकदा भारी फ्रेममध्ये काढला होता की आपण इकडून निघालो होतो. पाणी भरून घेऊया आता. नाही रे पाणी. मित्रांनो तो फायनली आजचा प्रवास चालू केलेला आहे. प्रवास चालू केल्यानंतर ना एकदम छोटा रोड दिसला. तर त्या रोडनी गाडी घालायची. अगोदर म्हटलं चिखलात गाडी कुठं घालायची, येथील जे लोकल लोक आहे त्यांच्याकडून जाणून घेतलं. तर हा शॉर्टकट आहे आणि हा 1 किलोमीटर नंतर मेन रोडला मिळतो असं या बाबांनी मला सांगितलं. अशा पद्धतीने त्यांना विचारलं मेन हायवे किती किलोमीटर नंतर आहे. तर ते म्हणे साधारण 50 किलोमीटर नंतर ना मेन हायवे लागेल तुम्हाला.
ओके मित्रांनो, तर चला जाऊया आता. बरंच लांब आहे, अजून 5 तासाचा प्रवास आहे. तिथं काय ते कार्यक्रम चालू आहे. गुगल मॅप असल्या बारक्या खोडक्या रोडवर घालतं, त्यामुळे मला गुगल मॅपवर विश्वास ठेवूशी वाटत नाही. त्यामुळे त्या माणसाला विचारलं. तिथनं पुढं मेन रोडला लागते. तर बघू शकताय भाताची शेती, जेवढी नजर जाईल तेवढी भातच भात सगळीकडं, भात आणि कडवा. आणि मित्रांनो, हे दलदलीचा भाग नाही आहे, तुम्हाला आधीच सांगतो. हे पाणी स्वतः बहिलेलं आहे असं कुंड्या करून, असं नाही आहे. तुम्ही तिथं जर पाणी त्या ह्याच्यात जर पाणी असलं ना तर बाजूला कोरडं आहे, ज्यांनी बहिलं नाही त्यांनी. असंही इथं भातच जास्त चालतो आहे, त्यामुळं भातच लोक करतात. पाहू शकताय यांनी लई लवकर लावलेलं दिसतं. यांच्या भाताने चूड करायला सुरुवात केली. एका ह्याला आपल्या गावाच्या कसं एका ह्याला किती पण फुटतात तसं त्याला फुटायला लागले. मित्रांनो फायनली मेन रोडला लागलोय आता. चला, आता मोसम एकदम मस्त आहे प्रवास करण्यासाठी. पण फक्त हे सगळ्या गोष्टी वॉटरप्रूफ केल्या पाहिजेत. एकदा बॅग सगळ्यांना कवर घेतला पाहिजे, अजून कॅमेरा पण वॉटरप्रूफ केला पाहिजे. मग काय अडचण नाही पावसात पण प्रवास करायला. चलो मित्रांनो, तर फायनली हवा वगैरे चेक केली. हवा तर ठीक आहे. मेन तर आपल्याला एक पॅचचा तुकडा घ्यायचा होता, एकदम छोटा. मी घेतला होता, तर कुठे गेला तेच कळलं नाही मला. चला जाऊया. तर मित्रांनो, इथं यूट्यूबचा व्हिडिओ टाकण्यासाठी थांबलो होतो. तर हे सर मला लांब ना आलेला पाहून आले विचारायला, कुठनं आलाय काय आलाय. म्हणे चहा बी प्यायचा का, काय खायचं का. तर नको म्हणलं, आत्ताच खाऊन आलोय. थैंक यू पूछने के लिए. नहीं थैंक यू. आपने नहीं थैंक यू. अभी तो मैं इधर था नामदेव गुरुद्वारा, बाबा नामदेव गुरु. हाँ, महाराष्ट्र से उधर रुका था. ओके. तो आप यहाँ से आगे जाएंगे ना, यहाँ से 10 किलोमीटर पे गड्ढा आएगा. हाँ, वहाँ से शहर मिल जाएगा. ओके. और रोड पे आएगा. गुरदासपुर कितना दूर है अभी इधर? गुरदासपुर सर यहाँ से 40 किलोमीटर. 40 किलोमीटर है क्या? हाँ जी. जहाँ से आप हो ना, वो गाड़ी आ रही ना, हाँ. सीधा रास्ता गुरदासपुर जाएगा. नहीं, अभी तो मैं मैप पे ही जाऊँगा. हाँ जी. हाँ, आगे से लेफ्ट लेना है. ओके. हाँ जी, वो थोड़ी आगे जाएगी. ओके. ओके. थँक यू. मित्रांनो, तर चला मित्रांनो, तर इथनं 218 किलोमीटर आहे अजून कटरा वैष्णवदेवी. आज काय आपण पोचू शकत नाही आहे. कंटिन्यू जरी गाडी चालवली, आता इथं 5 तासाचा रोड आहे. 5-5.5 तासाचा कंटिन्यू जरी चालवली तरी संध्याकाळी 6 वाजता. आपल्याला काही कंटिन्यू चालवायचं जमत नाही, आपल्याला दुसरी पण कामं भरपूर असतात. अशा पद्धतीने आहे. चलो ओके. मित्रांनो, तर युरिया टाकायचं काम चाललं आहे. इथं बघा कसं पोतं बांधलं आहे आणि चिखलात तुडवत युरिया टाकायचं काम चालू आहे. चिखलात युरिया टाकायचं अवघड आहे. ती सिद्धू मुसेवाल्याच्या इथं मशीन पाहिजे होती, ती भारी होती युरिया टाकायची. चांगलाच युरिया फेकते. मित्रांनो, तर सकाळ चांगलाच पाऊस झाला आहे. पाहू शकता इकडं तर सगळं डबकी बघतात रोडवर. पहिलं तर हार्डवेअरचं दुकान भेटा नाही मला. आता गुरुदासपूरमध्ये गेल्यावर हार्डवेअर घ्यायला लागलं. हार्डवेअरच्या दुकानात घ्यायचं लागलं. या मॅडम बघा कसल्या स्टाईलमध्ये बसलं का. 2 व्हीलरमध्ये बसून पण स्टाईलमध्ये बसता येते. पाहू शकतंय. मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये आपण पंजाबमध्ये भारतातील सर्वात हरित राज्य, कृषीप्रधान राज्य कुठलं आहे तर पंजाब आहे मित्रांनो. तर पंजाबमध्ये तुम्ही रोडच्या कडेने कुठं जरी गेला तर तुम्हाला असे हिरवेगार भाताची शेती दिसती अशा पद्धतीने. आणि मित्रांनो,
पंजाबमध्ये तुम्हाला मी मागे एक व्हिडिओ टाकला होता, ते 1 मिलियनपेक्षा जास्त गेला, की पंजाबमध्ये 20 HP मोटर आहे आणि 3.5 लाखाचं बोर आहे. तर बऱ्याच जणांनी कमेंट केली की बाबा ती 5 HP असेल, नाही 7 HP असेल, 12 HP मोटर असेल. तर मित्रांनो, मी त्यावेळेस तुम्हाला पाईप व्हिडिओमध्ये पाईप केवढा मोठा आहे ते कळून येत नाही. तर तुम्हाला आता सांगतो मित्रांनो, हा पूर्ण 4 इंची पाईप आहे अख्खा, दिसतोय का? हा 4 इंची पाईप आहे आणि 4 इंची पाईपातनं एवढा डिस्चार्ज चाललाय. तर मित्रांनो, हे आपल्या इथं बोल्टची 5ची मोटर असली ना तर 2.5 इंची पाईप फुल भरून चालत नाही एवढा, आणि हे 4 इंची पाईप आहे आणि किती लांब प्रेशर मारते बघा अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने पंजाबमध्ये, आणि इथं मला हे विशेषता पाहायला भेटली मित्रांनो, की इकडं नाही होय मोटर बिटर चोरीला, स्टार्टर वगैरे चोरीला जात असेल त्यामुळे डायरेक्ट मोटरलाच रूम बांधली, मोटरच आत घेतली रूमच्या आणि फक्त पाईप बाहेर काढलाय. स्टार्टर बिटर सगळं आतच आहे. आणि इथं बघा, इथं आपल्या कनेक्शनसाठी बघा इतक्या मोटरला कनेक्शनसाठी केबल पण किती जाड आहे. आपल्या इथं किती पातळ केबल येते आणि इथं बघा कनेक्शनसाठी केबल पण किती जाड आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पंजाबमध्ये 20 HPच्या, 25 HPच्या, काही ठिकाणी 30 HPच्या पण मोटर आहेत. एवढं मोठं रान भरायचं, एकराच्या तुकड्यात पाणी साठवून ठेवायचं म्हणलं, आपल्यासारख्या बारक्या मोटरांनी काय होणार आहे? आपण काय पाणी देतो की लगेच बसलं की लगेच दुसऱ्या ह्याच्यात लगेच वाळून जातं, अशा पद्धतीने आहे. आणि इथं ऊस शेती पण आहे, तुम्ही पाहू शकता, ही ऊस शेती आहे पंजाबमधली. अशा पद्धतीने ही कुठली जाते, 1006 दिसतंय, 10,006 का 1006 म्हणतात ती व्हरायटी. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. मित्रांनो, तर पंजाबचं वैशिष्ट्य म्हणलं ना तर हे पंजाबच्या रोडच्या साईडने नाही, निरगिलीची झाडं तुम्हाला प्रत्येक जागेवर भेटून जाईल. असा रोड मोकळा दिसणार नाही तुम्हाला, रोडच्या साईडने अशी घनदाट झाडी आहे, हिरवळ आहे पंजाबमध्ये. तर इकडं आल्यापासून ऊसाची शेती दिसायला लागली आता. गुरदासपूरच्या बाजूने भात पण आहे पण ऊस पण आहे. ऊसाच्या शेतात पाणी भरून ठेवत नाहीत, पण भातात जसं पाणी पाहतात ना तसं ऊसात नाही. ऊसाला जसं लागेल तसं पाणी पाजतात. चला मित्रांनो, अजून 21 किलोमीटर आहे हायवे. ऊन पडलं फायनली, आपल्याला ऊन पाहायला भेटलं दिवसभरात. मित्रांनो, तर मेन कॅनल असतोय ना इकडं बघा, हा मेन कॅनल आहे इथला पंजाबमधला. आणि ह्या मेन कॅनलला नाही अशी छोटी गेट बनवलेत. कशासाठी गेट बनवलेत माहिती का? ह्या गेटचं प्रेशर कमी जास्त करून जे छोटे कॅनल आहेत ना त्याला पाणी सोडण्यासाठी अशा प्रकारची गेट बनवलेत. गेटनी पाण्याचं प्रेशर कमी जास्त करता येते, अशा पद्धतीने बनवलेलं आहे. तर असे जागोजागी बनवलेले असतात, प्रत्येक 20-20 किलोमीटरला अशी गेट पाहायला भेटतात. गेट बनवलंय कसं माहिती का? वजनाव बनवलंय, वजनाव. एका साईडला सिमेंटचं बनवलंय आणि एका साईडला लोखंडीचं, वजन बॅलन्स करून सोडतंय खाली, अशा पद्धतीचं आहे. चलो भाऊ घालशील मित्रांनो. तर फायनली परत आपण हायवेला आलोय. हा हायवे चाललाय जम्मूसाठी. आपल्याला काय करायचं मित्रांनो, मेन म्हणजे आपली जी बॅग आहे बॅग वर टाकायला आपल्याला कागद घ्यायचा आहे. तर हे भाऊ होता, हे भाऊला विचारलं कुठनं कसं जायचं, तर भाऊ म्हणतो 1 किलोमीटर पुढं आहे ही. तर चला तिकडं पठाणकोट, इकडं अमृतसर आहे. बाबा एक व्हिडिओ नाही तर फोटो टाकून मग जाऊया पुढं. मित्रांनो, तर भाऊनी पाणी घेऊन आलेत पैशाचे थंड. मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये पंजाबमध्ये आहे मी. आणि पंजाबमध्ये आता पाऊस चालू झाला आहे आणि आपण लेह लडाखच्या दिशेने चाललोय. तर मित्रांनो, आपला गोप्रो कॅमेरा आहे ना, त्याचं ही बटन खराब झालंय. गोप्रो कॅमेरा बेसिकली वॉटरप्रूफ असतो, पण त्याचं ही बटन खराब झाल्यामुळं नाही इथला लब्बळ निघल्यामुळं आता तो वॉटरप्रूफ राहिला नाही. तर मित्रांनो, आता पावसाच्या दिवसात व्हिडिओ काढायचा म्हणलं तर पाणी जाऊन खराब होऊ शकतो. त्यासाठी एक जुगाड केलंय मी. हे जुगाड बरोबर आहे का नाही ते कमेंट करून मला नक्की सांगा. आपण काय नाही मित्रांनो माहिती का, मी हे आपला पंक्चर काढतो ना त्याचा टेप आहे, तो टेप नाही आपण त्याला चिकटवणार आहे कॅमेराच्या बटनाला. तर वर्किंग करल नाही करल मला माहित नाहीये, पण वर्किंग करल काय मला माहित नाहीये, पण आपल्याला चेक करायला
काय हरकत नाहीये मित्रांनो. हे टाकलं ना तर बटन कसं दाबायचं हेच मला कळलं नाही. परत बोळ पडल असं मला वाटतंय. तर हे अशा प्रकारे मी आता इथं लावलेले, त्याच्यामुळं हे पाणी जायचं नाही असं मला वाटतंय. बघूया. पण बटन दाबायलाच इथं परत बोळ पडणार जेव्हा नखाने असं केलं की परत हे होतं, इथं परत लिकेज होणार आहे. तर याच्यासाठी परमनंट सोल्युशन काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया. तुम्हाला आता ह्याच्यासाठी परमनंट सोल्युशन काय आहे तर मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो तर टेम्पररी जुगाड करून कॅमेरा वॉटरप्रूफ करण्याचा प्रयत्न केला आहे. आता काय करूया, पहिलं ह्याला कवर घेऊया आपल्या बॅगला, म्हणजे पाऊस आला तरी काही झंझट नाही, कपडे उठले भिजायचे नाही, कॅमेरा बिमेरा पण भिजायचा नाही, अशा पद्धतीने आहे. कॅन पडलं मित्रांनो, कॅन पडलं. 21 मिनिट गाडी घालू नका कोणी, एवढंच आहे माझं म्हणणं. पाण्याचं कॅन पडलं. माझी गाडी तरी पण इकडंच कलती भाई. मित्रांनो तर गाडी आता स्टेबल लावली आणि पाण्याचं कॅन घेऊन जातो मी. आता कसं काय पडलं, लॉक तुटलं का काय झालं, काय ह्याचं बंदच सुटलं. ओके मित्रांनो, पाण्याचं कॅनच पडलं होतं गाडी वळायला. कसं काय पडलं पाण्याचं कॅन, लॉक निघलं का काय झालं. कॅन तर कुठं तुटलं नाही. लॉक निघालं, लॉक. हां, उद्या काय करतो, दुसऱ्या लॉकला अडकवतो. लई साथ दिली या लॉकने माझ्यापाशी पहिल्या ट्रिपपासून आहे लॉक. नाही होणार, संपलं त्या लॉकचं आयुष्य. वजन नाही का नाही ती बी लई गुतून बसलंय. घाण दुसरं लॉक आहे ती. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे लॉक घेईल का ह्याचं वजन आता. गावात घेईल का नाही काय माहिती, वजन हे आता. तर चला, अशा प्रकारे झालं. मला वाटलं की कॅनचं हेच तुटलं, पाणी पितो. हां, मला काय वाटलं कॅनचंच हे तुटलं, जी हुक असते ना ती. चला, हाँ बारिश के लिए इधर सीधा ही जाना पड़ेगा ना. हाँ आगे चौक आएगा, हाँ चौक के ओके. मित्रांनो तर चला जाऊया, कागद घेऊया पहिला. कागद महत्वाचा आहे. मागच्या वेळेस पण मी लद्दाखला आलतो ना, तर इथनंच घेतला होता कागद. कुठनं तरी इथं हार्डवेअरचं दुकान आहे, इथनं घेतला असेल.
छोटंसं दुकान होतं. मित्रांनो तर फायनली कागद घेतोय अशा प्रकारे कागद घेतोय आता. ते काळा अजून पांढरा होता तर त्याला म्हणलं ट्रान्सपरंट दे. हाँ चल जाएगा भाई. हाँ दे दो हाँ. किलो कितना है? किलो में मेरे को खाली ज़्यादा नहीं चाहिए भाई. ये सामान ढके इतना ही चाहिए. ये छोटा ही है भैया. कितना किलो का आता है? अरे इतना किलो का क्या करूँगा यार मैं. ये छोटा ही है. अरे वो ताड़पत्री है क्या? नहीं तो 6x6 की रहती है वो छोटी हरी कलर की. वो बड़ा भाई 30 वाला. पिछली बार मैंने इधर से ही लिया था. नहीं छोटा ही था वो 6x6 का कुछ तो था. छोटा नहीं है उसमें. बड़ा ही है. मिला दे. हाँ मित्रांनो तर बघूया लय महाग आहे. 180 मतलब लय बहुत महंगा हो गया यार. ये रेट है. ये काली ले लो. काली सस्ती है. काली 130 कैसे? रुपये किलो है. 130 रुपये किलो. पर ये किलो कितना लगेगा मेरे को? यार 6 फुट लंबा लगेगा. 3 किलो हो जाएगा रेट में. 1 किलो हो जाएगा. काट दें. दे लो. हाँ कर ले लो. अरे 6 फुट भी बहुत हो जाएगा भाई. 4 ही फुट काटो. ये डबल है ना? 6 फुट से कम नहीं आएगी. हाँ 6 फुट से कम नहीं आएगी. फिर मैं क्या करूँ इतने का? ये कितना लंबा है ऐसा? डबल ही काटना है. डबल ही. ऑलरेडी ये डबल ही है. डबल ही है. हाँ. डबल ही मिलेगी. अरे पर ये मेरे को इतना लगेगा ही नहीं. मेरे को आधा ही लगेगा. नहीं आएगा. इससे कम नहीं आएगा. अरे कम दे दो भाई. मैं 6 फुट से कम क्या आएगा? नहीं नहीं यार इतना लेके क्या करूँ मैं. मेरे को उसका ही वजन ज़्यादा हो जाएगा फिर. यही आएगा इतने का. मैं क्या बोल रहा था मेरे को. इतना ला दें. 100 रुपये का आएगा इतना. हाँ आ जाएगा. इतना. हाँ हाँ दे दो. पकड़ना वहाँ से. थोड़ा ज़्यादा कर नहीं काट सकते. लाइन पे ही काटना पड़ता है क्या? हाँ बस बस बस. अभी मेरे को इधर दिख नहीं रहा है. बराबर है क्या? नीचे करूँ क्या? अरे इतना भी बहुत बड़ा हो गया यार. मित्रांनो भाऊनी इतकं मोठा कागद दिलाय. बघूया आता. त्यात डायरेक्टच पिशव्या बसत्याला आणि गुंडळा बी करू शकतो आपण. अरे अरे अरे. तर मित्रांनो अशा प्रकारे कागद घेतलाय आता. चला निघूया. पहिलं तर ह्याची घडी घालूया नीट व्यवस्थित. मित्रांनो तर एवढा कागद 100 रुपयाचा बरोबर आहे का? हा क्या नाम है? ये मेची बॅकपॅक आहे. उद्या काय? हां मित्रांनो एवढा कागद 100 रुपयाचा बरोबर आहे का? कोण दुकानदार भाऊ पाहत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. का जास्त पैसे घेतले ते पण सांगा. क्या बोल रहे? मित्रांनो तर हे आहे गुरदासपूर शहर. गुरदासपूर सिटी आहे. जिल्हा आहे. जिल्हा मोठं शहर आहे. आपल्याला परत हायवे लागायचं आता. 1.5 किलोमीटर गेल्यानंतर लेफ्ट आहे. मित्रांनो तर पंजाबमध्ये जबरदस्त चेकिंग चालू आहे. कशाची चेकिंग चालू आहे काय माहिती. काय नाही काय बनते कशाची चेकिंग चालू आहे. जे 4 व्हीलर गाड्या आहेत ना त्यांची चेकिंग करतात. तर फायनली आपण पुन्हा एकदा आलो आहे हायवेवर. आता हायवेच्या जवळ आलो आहे. हायवेवर नाही आलो. मित्रांनो तर बाजूने आता एक ट्रॅक्टर गेला तर सगळा चिखल उडून गेला. अख्ख्या कपड्यावर नाही जो काय झालं. ते बाजूने चिखल होता ना ते साईडने चाललं होतं. पण ते चिखल असं फिरका बी उडत होता. चलो चलते आगे. मित्रांनो तर फायनली दुपारचं जेवण करायला थांबलेलं आहे. दुपारचं जेवण शेवभाजी आणि रोट्या. मग शेवभाजी आज काय झालं दुधातली आली. मग सांगायचं राहिलं मसालेवाली तर भाऊनी दुधातली दिली. हे स्टाफ आहे सगळा अशा पद्धतीने. तर चांगली लागते दुधातली पण. शक्यतो रोज रोज खायला नाही चांगली. कधीतरी खायला चांगली लागते अशा पद्धतीने. दुधातली शेवभाजी आहे. तर चला
हे जीवन पुढं कुठं मोठा गुरुद्वारा असेल तिथं मुक्काम करायचा विचार आहे. भाई क्या हुआ, क्या हुआ? गाड़ी मार गया यार हाँ जो तेल वाली गाड़ी नहीं हाँ उसने बीच मारा ओके ओके। रस्ते तोड़ के गाड़ी से और अभी ये किस लिए जा रहा था? ये ईंट भट्टी के लिए, ईंट भट्टी के लिए क्या? नहीं ये अग बलती है जो बीयर बनती है हाँ पेपर बनता है इतने पठानकोट जम्मू ओके ओके ओके। ये क्या किस चीज़ का आहे? ते पराली चोना जिरी ओके ओके चलो. तर मित्रांनो यांचं लय नुकसान झालं, सगळी गाडी पाहिलेली पडली. कहाँ से? ओके आ जाओ, ऊपर आ जाओ. हा महिन्यातला चालले गो. कहाँ से? कहाँ से? हाँ गुजरात से. गुजरात कहाँ से? गुजरात हमेशा हाँ हमेशा महसाणा से. ये खाइए वो व्हिडिओ काढतो आपला. क्या से हो मैं पुणे महाराष्ट्र. महाराष्ट्र से हाँ देखो ये भाई महाराष्ट्र कितना स्टेट कंप्लीट कर लिया मेरा तो सेकंड टाइम है भाई. सेकंड टाइम हाँ बहुत अच्छा है अभी कहाँ जा रहे हो अभी तो मैं वैष्णव देवी जाऊंगा. कटरा कटरा. हाँ वो तो अमरनाथ करूंगा ना, अमरनाथ का मंदिर करके ही फिर मैं लद्दाख जाऊंगा. आप अमरनाथ यात्रा के लिए आए हो क्या? हाँ यस सब सब करेंगे. ओके ओके ओके. बहुत बढ़िया यार, आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा. तो भाई मिले बहुत अच्छा लगा ये भाई को मिलके क्या आई थी क्या कैसा आप में से- यूट्यूब में सब कैसे चल रहा है ठीक ठाक चल रहा आहे. भाऊ आपला महाराष्ट्राचाच दिसतोय तो भाऊ येतोय. MH नंबरचीच गाडी आहे भाऊ, मला ओळखत असेल असं वाटतंय. चालू झाला का? तर भाऊ मागासपासून ढकलत आलाय रिवर्स. कुठली गाडी? MH हमारी बाजू में MH 47 आहे. सीधे सीधे आने दो क्या बोल रहे भाई? आ जाओ आ जाओ आ जाओ, आपण आगे चलते. मित्रांनो 47 आहे, MH 47. भाऊ कुठले? मुंबईचे. जाम दिवस घ्यायला लागलं. हा आपलं काय असेल मी चाललोय ऑल इंडिया. ऑल इंडिया. हा अरे नाव काय असं? स्वप्नील देवडे. हा कसं पाहता इंस्टाग्राम का यूट्यूबवर पण? हां हां आता कुठे चाललं? आता मी काश्मीर फिरणार आहे आणि मग अमरनाथ यात्रा करून लद्दाखला जाणार आहे. हां मी आता डायरेक्ट हां फॅशन प्रो. मला वाटलं ती MH ची गाडी आहे. हां इंस्टाग्रामवर पाहताय का? इंस्टाग्राम करा ना. हां हां नाही तुम्ही कशावर पाहताय? आप कहाँ से हो मुंबई मुंबईचे. मुंबई महाराष्ट्र. और तुम पुणे पुणे. पुणे से हाँ। पर इसको तो जानते हो जानते हो देखो बाइक पहले देखो हैप्पी जर्नी आराम से जाना. हां केलं तुम्हाला सब. ओके 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 चालेल चालेल चालेल. तुम्ही बनवता यूट्यूबवर का नाही? आताच चालू केला. ओके ओके. काय सांगा, मी कळतो तुमचा. एकच मिनिट. हां चला चला चला. तर चला निघतोय पुढं आता. ह्या भावांना बाय बाय म्हणून. ह्या भावांचं मला एक गोष्ट आवडली, यांनी स्टँड कसं बनवलंय बघा उभा करायला सायकल. ही स्टँड असलं बनवलंय, असा पाईपला रोड वेल्डिंग करून घेतलाय. ओके ओके चलो. मेरे को रुकने का था. वो कार है ना जो गाड़ी लगी है हाँ इसके साथ साथ चल जाओ सामने कमरे हैं और कितनी बिल्डिंग है ना सामने कितनी बिल्डिंग है हाँ 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 वो रास्ता ही अंदर कांदे ना अंदर कोठी चल जाए तब तक हाँ वो तो कमरा मिल जाएगा हाँ बैग भी अपनी उससे दाखिल आ जाएगी
झाली. अशा प्रकारचा गुरुद्वारा आहे. तर इथं थांबायचं आहे. टॉयलेट बाथरूम पण आतमध्येच आहे. चला, चांगली व्यवस्था आहे. फायनली गुरुद्वाऱ्यात पोचलो एका, आणि आपल्याला जे सायकलवाले भाऊ भेटले होते ना, ते पुन्हा एकदा ते पण इथं झालेत मुक्कामाला. भाऊ आपला गुजरातचा हा एक फोनवर बोलतोय अशा प्रकारे. अशा पद्धतीने आहे. तर चला आता हे भाऊ म्हणतात लंगर खायला. चला, मला नाही संध्याकाळची जेवण त्यामुळं नाही लंगर खात. आता फ्रेश होतो मी, जरा हातपाय धुतो, नाही तर अंघोळ करतो, बघूया काय होतं काय करायचं. आणि मग मच्छर लई बेकार आहे तिथं, मच्छर लई.